नमस्कार. इंडियन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला इन्स्टंट इडली पीठ कसं करायचं ते दाखवणार आहे. मी इथे 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून वाळवून डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची लो फ्लेमवर. डाळ भाजताना एक काळजी घ्यायची की ती डाळ अजिबात करपू आणि लालसर नाही भाजायची. डाळीचा जो कलर आहे तसाच भाजल्यावर पण दिसला पाहिजे अशी व्यवस्थित भाजून घ्यायची. डाळ भाजून झाल्यावर त्यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. डाळीचं आणि पोह्याचं बारीक केलेले पीठ, त्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ, 1 चमचा मीठ, 2 चमचे इनो घालायचं आणि ते चाळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी तयार केलेल्या इडलीच्या पिठाची इडली कशी करायची ते आपण बघू. मी इथे 1 कप दही घेतलंय. त्यामध्ये तयार केलेलं इडलीचं पीठ 2 कप घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 कप पाणी घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आता इडली पात्राला तेल लावून व्यवस्थित इडल्या 10 मिनिटं वाफवून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही किती छान इडली तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.